आणि मुंबईतली एक धक्कादायक बातमी समोर येते। चेंगराचेंगरीची घटना मुंबईमध्ये घडलेली आहे आणि या चेंगराचेंगरीच्या घटनेमध्ये तब्बल 17 जण ठार झाले तर 66 जण जखमी झाल्याची बातमी समोर येते। डॉक्टर सईदना यांच्या शोकसभेमध्ये ही घटना घडलेली आहे। चर्नी रोडमध्ये चेंगराचेंगरीत 17 जण ठार झाल्याची बातमी समोर येते। डॉक्टर सईदना यांच्या शोकसभेदरम्यान ही घटना घडल्याची माहिती समोर येते। जखमींना सैफी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। चर्नी रोड येथील ही घटना आहे। तब्बल 17 जण चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू पावले तर 66 जण जखमी झालेले आहेत। सैफी हॉस्पिटलमध्ये जखमींना दाखल करण्यात आलेले आहे। डॉक्टर सईदना यांच्या शोक सभेदरम्यान ही घटना घडलेली आहे। चर्नी रोड जवळ ही घटना घडलेली आहे आणि या चेंगराचेंगरीत तब्बल 17 जण ठार झालेले आहेत। काल रात्री ही शोकसभा आयोजित करण्यात आली होती। डॉक्टर सईदना यांच्या शोकसभेदरम्यान ही घटना घडलेली आहे आणि जखमींना आता सैफी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। घटनास्थळी आता पोलिसांची कुमक पोहोचलेली आहे। चेंगराचेंगरीत तब्बल 17 जण ठार झाल्याची माहिती सध्या समोर येते। डॉक्टर सईदना यांच्या शोकसभेदरम्यान ही घटना घडलेली आहे। चर्नी रोड जवळ ही घटना घडल्याची माहिती समोर येते आणि या घटनेमध्ये तब्बल 17 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत। मुंबईतनं एक दुःखद बातमी समोर आलेली आहे। चेंगराचेंगरीमध्ये तब्बल 17 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत। डॉक्टर सईदनांच्या शोकसभेदरम्यान ही चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर येते आणि या चेंगराचेंगरीत 17 नागरिक ठार झालेले आहेत तर 66 जण जखमी झालेले आहेत। जखमींना सैफी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मुंबईतनं एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। चेंगराचेंगरीमध्ये 17 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागलेले। डॉक्टर सईदनांच्या शोकसभेदरम्यान ही घटना घडल्याची माहिती समोर येते। पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि या महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी धनंजय शेळके दूरध्वनीवर उपलब्ध आहेत। धनंजय, अतिशय धक्कादायक अशी बातमी समोर येते, अधिक काय तपशील आहेत? घटनास्थळी काय चित्र आहे, काय माहिती मिळते? गिरीश, बोहरी समाजाचे धर्मगुरू आणि पुरोगामी विचारवंत सय्यदना मोहम्मद बुरहानुद्दीन यांचं काल निधन झालेलं होतं आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मलबार हिलमधल्या सुफी महल या ठिकाणी सगळे मुस्लिम त्यांच्या समाजाचे लोक जमलेले होते आणि त्याच ठिकाणी रात्री पहाटेच्या आसपास चेंगराचेंगरी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये 17 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 68 जण जवळपास जखमी झालेले आहेत। त्यांना विविध रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। गिरीश, धनंजय, काल रात्री भोरी समाजाचे नेते डॉक्टर सईदना यांचा मृत्यू झाला होता। नक्की तिथं चेंगराचेंगरीचं काय कारण समजतंय का? पोलिसांकडून काय आणखी अधिक तपशील समोर येतोय का? नाही, गर्दी झाली आणि त्या गर्दीतूनच व्यवस्थित नियोजन नसल्यामुळं त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झालेली आहे। अजून अधिकृत याला दुजोरा पोलिसांकडून मिळालेला नाही। धनंजय, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। मुंबईतल्या चेंगराचेंगरीमध्ये 17 जण ठार झालेत तर 66 जण जखमी झाले। त्या महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक तपशील जाणून घेऊ। झी 24 तास, एक पाऊल पुढे।